की एक वेळ तरी या दुःखा वेगळे, एकदा मला या दुःखातून बाजूला काढ, म्हणजे एकदा या दुःखातून मुक्त कर, मला बाहेर काढ. त्यावेळी प्रत्येक जीव देवाला वचन देत असतो की देवा इथून बाहेर गेल्यानंतर आठवीन पाय हा माझा नवस रात्री ही दिवस पांडुरंगा, इथून बाहेर गेल्यानंतर मी तुला कधीच विसरणार नाही देवा. असं आपण गर्भामध्ये देवाला वचन देत असतो, पण बाहेर आलं की देवाची माया आपल्याला पकडते ना, आपण मायेमध्ये फसून देवाला विसरतो. पण माया आपल्याला पकडत नसते. असं आपण म्हणतो की मायेला पकडलं, पण माया आपल्याला पकडत नाही. आपण मायेला पकडून ठेवलेलं आहे, आपणच मायेला धरून ठेवले, आपणच माया सोडायला तयार नाही. माया धरायची का सोडायची आपल्या हातात आहे, आपल्या कर्मावर आधारित आहे. आपणच असे कर्म करतो आणि मायेला पकडून ठेवतो. जसं ते माकड पकडण्यासाठी एक जाळं पसरतात, एक योजना करतात. ज्या ठिकाणी माकडं राहतात ना, त्या ठिकाणी एक बरणी नेऊन ठेवतात. त्या बरणीमध्ये काही फुटाणे ठेवतात आणि जेव्हा माकडं ते फुटाणे बघतात, फुटाणे खाण्यासाठी माकड येतं आणि त्या बरणीचं तोंड लहान असतं. माकड जेव्हा बरणीमध्ये हात घालतं, जाताना हात रिकामा असल्यामुळे जातो, पण जसं त्याने मुठीमध्ये फुटाणे धरले की हाताची मुठ फुगते आणि त्यावेळी मग हात बाहेर येत नाही, कारण बरणीचं तोंड लहान असतं. पण माकडाला एवढं समजत नाही की हातातले फुटाणे सोडून द्यावे तर आपला हात बाहेर येईल आणि आपण बंधनात बांधले जाणार नाही. पण माकड तसा विचार करत नाही. माकडाला वाटतं की इथं कोणीतरी भूत आहे, भूताने मला पकडले, भूताने माझा हात पकडलाय. माकडे मुठीशी धरले फुटाणे, गुंतले तिने त्या ठिकाणी. हात गुंतला कशामुळे? त्याने स्वतःच गुंतून ठेवलंय ना, त्याने स्वतः हातामध्ये फुटाणे पकडले. ते जर सोडले तर तो मुक्त होऊ शकतो. तसंच माणसाची अवस्था आहे. माणसानेही मायेला पकडून ठेवले, मायेला धरून ठेवले, मायेला सोडायला कोणी तयार नाही. पण बघा ना, शुकांचा भाव किती सुंदर आहे. ते काय म्हणतात, बाहेर आलं की देवाच्या मायेमध्ये मी फसेल, देवाच्या मायेत फसून मी देवाला विसरून जाईल. शुकांचा एवढा सुंदर भाव जेव्हा भगवंताने ते ऐकलं, भगवान परमात्मा प्रसन्न झाले. साक्षात मायापती परमात्मा त्या ठिकाणी प्रकट होऊन शुकाला वरदान देतात की शुका, मी तुला वरदान देतो, माझी माया तुला कधीच बांधू शकणार नाही, माझी माया कधीही तुझ्याजवळ भटकणार सुद्धा नाही. जेव्हा स्वतः मायापतींनी वचन दिलं, मायापतींनी वरदान दिलं, तेव्हा मग शुक बाहेर आले. किती दिवसांनी? 12 वर्षानंतर बरं बाहेर आले आणि शुकांच्या रूपामध्ये साक्षात वैराग्याचा अवतार झालेला आहे. बोले शुकाचार्य महाराज की जय. शुक म्हणजे साक्षात वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप. वैराग्य काय आहे हे आधी फक्त शब्दापुरतं होतं, फक्त वागण्यामध्ये वैराग्य दिसायचं, पण वैराग्याचं मूर्तिमंत रूप, वैराग्य दिसतं कसं, हे शुकांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळालं. वैराग्याने अवतार धारण केलाय शुकांच्या रूपामध्ये, साक्षात वैराग्य. म्हणून जन्माला आल्याबरोबर त्यांनी घराचा त्याग केलाय. आईला आई म्हटलं नाही, पिताजींना वडील म्हटलं नाही, कोणालाच नाही, कुठलं नातं जोडलं नाही कुठल्याही प्रकारचं. घराचा मोह, कशाचाही मोह मनामध्ये न ठेवता जन्माला आल्याबरोबर शुकाचार्य वनामध्ये जातात. कशाचाच मोह नाही, अंगावर लंगोटी सुद्धा नाही, लंगोटीचा सुद्धा मोह त्यांनी मनामध्ये धारण केलेला नाही. आणि शुक वैरागी तर आहेत, पण त्याबरोबर ज्ञानी सुद्धा आहेत. आणि ज्ञानाशिवाय वैराग्य टिकू शकत नाही. एखादं खूप वैराग्य आहे पण त्याच्याकडे ज्ञानच नसेल ना, तर त्याचं वैराग्य शेवटपर्यंत कडीला जात नाही, मध्येच भंग होऊन जातं. कारण वैराग्याला ज्ञानाची जोड हवी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, विरक्ती वाचवणी काही ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारुनी ठाई ठेविले देवे. विरक्ती वाचवणी काही ज्ञानासी तगनेची नाही. ज्ञान आणि वैराग्य ही जोडी आहे. ज्ञान असेल तर वैराग्य हवं आणि वैराग्याला ज्ञानाची जोड हवी, तर ते वैराग्य टिकताना. शुकाचार्य खूप ज्ञानी आहे. त्यांनी विचार केला, एकदा नातं जोडलं तर ते पुन्हा तोडता येणार नाही, नातं जोडलं तर तोडायला कठीण जाईल.
म्हणून मुळातच सुरुवातीलाच नातं जोडलं नाही, डायरेक्ट वनाचा रस्ता पकडला, वनात पळायला सुरुवात केली आणि व्यास आपल्या मुलाच्या पाठीमागं पळत आहेत. पुत्र थांब, पुत्र थांब, पुत्र पुत्र म्हणून आपल्या मुलाला हाक मारत आहेत. पण एकदाही मागे वळून सुद्धा पाहिलं नाही शुकांनी. पिताजी म्हटलं नाही, काही नाही. त्यांच्या हाकेला एकदाही प्रतिसाद दिलेला नाही शुकांनी. कशाचाच मोह नाही, अंगावर लंगोटीचाही मोह नाही. कारण एक लंगोटी सुद्धा माणसाला मोहामध्ये पाडू शकते, बंधनामध्ये पाडू शकते. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक साधू बाबा होते, ते वनामध्ये राहायचे, झोपडी बांधून राहायचे आणि गावामध्ये भिक्षा मागायचे. भिक्षा मागून त्यांचं पोट भरायचं. रोज गावात भिक्षा मागा यायचे आणि वापस वनामध्ये जायचे आणि त्या ठिकाणी भगवंताची साधना करत करत आपल्या झोपडीमध्ये वास्तव्य करायचे आणि फक्त अंगावर लंगोटी धारण करायचे. पण त्यांच्या झोपडीमध्ये एकदा खूप उंदीर झाले होते आणि जेव्हाही ते गावामध्ये भिक्षेला यायचे आणि त्यांनी लंगोटीची वाळत घातली, ती उंदराने कुरतडून टाकायची. की मग त्यांनी गावामध्ये भिक्षा मागत असताना लोकांना सांगायचं, मला थोडासा कपडा द्या लंगोटीसाठी. मग असं ते झोपडीमध्ये खूप उंदीर झालेले. त्यांनी अनेक लंगोट्या शिवल्या, पण ते उंदीर काय करायचे, कुरतडून टाकायचे. तेव्हा गावातले काही जण म्हणाले, महाराज असं रोज रोज कुठवर आम्हाला कपडे मागणार, त्याच्यापेक्षा तुम्ही त्या उंदरांना मारण्यासाठी काहीतरी उपाय करा. महाराज म्हणाले, काय उपाय करू? तेव्हा काही जणांनी सांगितलं, महाराज उंदीर पकडण्यासाठी एक तुम्ही मांजर पाळा म्हणून सांगितलं. काय? मांजर पाळा. मग एक जणांना मांजरीचं पिल्लू दिलं. मग आता महाराजांनी मांजर पाळायला सुरुवात केली आणि त्या मांजराला खूप जीव लावायचे आणि त्या मांजरासाठी दूध लागायचं. पण रोज भिक्षा मागत असताना महाराजांनी त्या मांजरासाठी थोडंसं दूध देखील मागायचं. आणि हल्ली तर लोकांचं दुधावर किती प्रेम आहे हो. पाणी टाकू टाकू बाजारात विकतात, डेअरीला नेतात, विकतात. घरच्या लेकरांना सुद्धा कोणी दूध घरात ठेवीना. आणि कोण फुकट दूध देईल का? एक दिवस देईल, 2 दिवस, पण रोज रोज कुठपर्यंत फुकट दूध कोणी देतं का? मग काही जण म्हणतात, महाराज हे काय तुमचा त्रास हो गावाला? आधी कपडे मागत होता, आता रोज दूध मागता. दूध काही स्वस्त आहे का हो? खूप महाग आहे आणि फुकट तुम्हाला रोज कुठपर्यंत द्यावं आम्ही? तुमच्या मांजरासाठी आम्ही काय गुत्त घेतलं का रोज दूध देण्याचं? महाराज म्हणतात, आता मी काय करू, मांजराला दूध तर लागतच ना. मग एक जणांनी सांगितलं, महाराज तुम्ही एक काम करा, मग मांजराला दूध लागतं म्हणून तुम्ही एक गाय पाळा. गाय पाळली म्हणजे मांजराच्याही दुधाची व्यवस्था, तुम्हाला सुद्धा दूध मिळेल खायला प्यायला. महाराजांना हा उपाय पडला आणि मग गावातील एक जणाने गाय दान केली महाराजांना. आता गाय आणि मांजर, आता महाराजांचा वेळ आता यामध्ये वाया जाऊ लागला. रोज त्या गाईला चारा पाणी करायचं, त्या गाईला बाहेर फिरून आणायचं, जंगलामध्ये तिला चारा आणायचा वगैरे, याच्यामध्ये वेळ जाऊ लागला. मग महाराजांनी काही लोकांना ही समस्या सांगितली की मला पूर्वी साधना करायला फार वेळ मिळायचा, पण आता साधना करायला वेळ मिळत नाही. त्या गाईला चारा पाणी करणं याच्यामध्ये पण वेळ जातोय. तेव्हा काही जण म्हणाले, महाराज तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो, तुम्ही ना एक बायकोच आणा, लग्नच करा. लग्न केलं ना घरातलं सगळं काम ती करेल, तुम्ही मस्त साधना करत बसा. तो म्हणाला, ठीक आहे, हे उपाय चांगला आहे. घरच्या कामाला माणूस मिळेल आणि मी दिवसभर देवाचं भजन गात बसेल. आणि महाराजांनी लग्न केलं, वैराग्य दिलं सोडून. कारण ज्ञान नसेल तर माणूस दुसऱ्याच्या बुद्धीचं ऐकत राहतो आणि पतनाच्या मार्गाकडे जात असतो. त्यासाठी वैराग्याला ज्ञानाची जोड हवी, यासाठी सांगत आहे. मग महाराजांनी लोकांचं ऐकून खरंच लग्न केलं, बायको आली, प्रपंचाला सुरुवात झाली. आणि मग महाराज दिवसभर भजन करायचे आणि त्यांची ती घरची बाई गाय राखायला घेऊन जायची. एके दिवशी गावच्या पाटलाच्या शेतामध्ये गायीनं पिकांचं खूप नुकसान केलं. गावच्या पाटलानं गावची सभा भरवली. सभेत सांगितलं की महाराजांच्या गायीनं माझ्या पिकांचं नुकसान केलं. यासाठी महाराजाला सभेत बोलवलं आणि शिक्षा जाहीर केली की दिवसभर उन्हामध्ये डोक्यावर दगड घेऊन भर चौकामध्ये महाराजांना उभं केलं, अशी शिक्षा दिली. आणि ती शिक्षा सुरू झाली. महाराजांच्या डोक्यावर दगड दिला, चौकामध्ये महाराजांना उभं केले. दिवसभर
महाराज उभे राहिले डोक्यावर दगड घेऊन. तेव्हा 12 वर्षानंतर त्या महाराजांचे गुरु त्या गावी आलेले आहेत आपल्या शिष्याची प्रगती पाहण्यासाठी. माझ्या शिष्याने काय प्रगती केली हे डोळ्याने पाहावं म्हणून गुरुदेव आले तर आधीच चौकामध्ये शिष्याचं दर्शन झालं. आणि शिष्य कुठल्या अवस्थेत आहे, चौकात उभं राहिलाय उन्हामध्ये, अनवाणी पायाने डोक्यावर दगड घेतलेला. गुरूंनी विचारलं, शिष्या अरे हे काय केले? तेव्हा त्या महाराजांना उत्तर दिलं, गुरुदेव हे सर्व एका लंगोटीमुळे झाले. कशामुळे? लंगोटीमुळे. कारण मोह मनामध्ये कणभरही वस्तूचा आला तरी तो आपल्याला संसारामध्ये पाडू शकतो, बंधनामध्ये पाडू शकतो. कारण हे वैराग्य ज्ञानाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तर हल्ली वैराग्य वेगळा आणि वैताग वेगळा. हल्ली काही माणसं संसारात वैतागून वैराग्याच्या गोष्टी बोलतात. थोडासा त्रास झाला की घर सोडून निघून जावं असं वाटतं. किंवा एखादा माणूस मरण पावला, त्याच्या मौतीला स्मशानात जमलं की माणसाच्या मनामध्ये वैराग्य येतं. एकमेकाशी म्हणतात जीवनाचं काही खरं नाही, सोबत काही येत नाही, एक दिवस आपल्यालाही मरायचंय, अशी चर्चा करतात की जसं आता घरी गेलं की हिमालयात जाऊन तपश्चर्याच करणार, एवढ्या वैराग्याच्या गोष्टी बोलतात. पण घरी आलं की परत प्रपंचामध्ये गुंतून जातात. त्याला स्मशान वैराग्य म्हणायचं. म्हणून वैराग्य वेगळा आणि वैताग वेगळा. एक साधू बाबा असेच एका गावी आले आणि समोर झाड आहे ना, त्या झाडाचा ओटा आहे, तसं झाडाच्या ओट्यावर बसले, डोळे झाकून देवाचं चिंतन करत आहेत. 4 म्हातारे येऊन बसले त्यांच्याजवळ आणि महाराजाला म्हणायला लागले, महाराज काय तुमची जिंदगी चांगली आहे हो, काय तुमच्या जीवनामध्ये आयुष्य आहे, सगळं आनंदी आनंद आहे. आमच्या जीवनात एवढं टेन्शन आहे महाराज, एवढं टेन्शन, या संसारामध्ये काही चांगलं नाही, एवढा आमचा जीव वैतागून गेलाय, असं वाटतंय की कुठंतरी जाऊन जीव द्यावा महाराज, एवढा त्रास आहे आम्हाला. तुमचं किती चांगलं आहे, आयतं खायला मिळतं, देवाचं भजन करायचं, कोणी मालक नाही, काही नाही, जसं वाटत तसं जगायचं, आज या गावला तर उद्या त्या गावला भटकत राहायचं, किती आयुष्य आहे तुमची, किती आनंद आहे तुमच्या जीवनात, असं म्हणायला लागले. ते महाराज म्हणाले, अरे तुम्ही संसाराला एवढे वैतागलात ना, मग एक काम का करत नाही, संसार सोडून द्या आणि माझ्या संग चला, मी तुम्हाला दीक्षा देतो, तुम्ही संन्यास घ्या, चला माझ्यासोबत. असं म्हटलं की एक म्हातारं हळूच उठलं, महाराज चला निघतो, मला म्हशी सोडायचा टाइम झालाय, म्हणाल म्हशी सोडायला जायचं. दुसरं उठलं, म्हणायला लागलं, महाराज शेतात हरभऱ्याला पाणी द्यायचंय हो. तिसरं उठलं, म्हणालं, महाराज आता नातू शाळेतून यायची वेळ झाली, नातू घरी आल्याबरोबर बाबा म्हणतो, माझ्याशिवाय राहतच नाही, म्हणून मला आधी नातवाला पाहावं लागतं. किती मोह आहे. आणि फक्त बोलतात वैराग्याच्या गोष्टी, पण कर्म सगळं संसाराचं करतात, प्रपंचाचं. सगळे मोहात फसलेले आहेत. हे वैराग्य वेगळं, बोलण्यातलं वैराग्य वेगळं, पण वागण्यातलं वैराग्य कोणालाही जमत नाही. शुकाचार्य यांचं वैराग्य जे आहे ना, ते खरं वैराग्य आहे. जन्माला आल्याबरोबर घराचा त्याग केला, प्रपंचाचा, घराचा, संसाराचा, नातेवाईकांचा, आई बापाचा, प्रत्येक गोष्टीचा त्याग केलाय, सर्वस्वाचा त्याग केलाय. आणि वनामध्ये जाऊन भगवंताचं गीत गात भजन करत साधना करतात. आपण या ठिकाणी एकदा भगवंताच्या नामाची साधना करू, त्यानंतर पुढील कथा.